कबूतरखाना आंदोलन प्रकरणी 150 जणांवर गुन्हा। कबूतरखान्याची ताडपत्री काढल्याप्रकरणी गुन्हा। दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईतील पावसाबाबत महानगरपालिकेकडून महत्त्वाची अपडेट। मुंबईतील जनजीवन सामान्य सुरू, रेल्वेसह बेस्ट वाहतूक सुरळीत सुरू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज। कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू। कल्याणच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात। यंत्रणा असूनही पाण्याचा निचरा नाही। कोल्हापूरच्या कानसा खोऱ्यात अतिवृष्टी। मालेवाडीजवळील विरळे गावात पाणी साचलं। 16 गावांचा संपर्क तुटला। पुण्याच्या राजगड तालुक्यातील जोरकर वाडीमध्ये पूल नाही। पूल नसल्याने शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास। तुडुंब भरलेला ओढा पार करून मुलांचा प्रवास। पंढरपूरच्या भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे भीमा नदी पातळीमध्ये मोठी वाढ। सर्व मंदिरांना पुराचा वेढा। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। कृष्णा नदीला पूर। कैलास स्मशानभूमी गेली पाण्यात। अंत्यसंस्कार करता येईना, सातारकर चिंतेत। महाड पुणे मार्गावर दरड कोसळली। महाडजवळ वरंध घाटात कोसळली दरड। रात्री झालेल्या जोरदार पावसाने मातीचा ढिगारा रस्त्यावर। कराडमध्ये पावसाचा जोर वाढला। स्वारगेट गुहागर बसमधील 150 प्रवासी पाठणमध्ये अडकले। कराड चिपळूण मार्गावर पाणी आल्याने रस्ता बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।